आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. जनतेच्या हक्काच्या पैशांवरती डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडनं जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी पारंपरिक आली मरियाई आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरला. जून 2025 मध्ये पायी दिंडी वारीसाठी वितरित करण्यात आलेल्या निधीमधील कथित आर्थिक घोटाळा आणि जिल्हा परिषद अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या B1 निविदा प्रक्रियेमधील संभाव्य गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेशदादा परकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोतराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयापासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनापर्यंत जोरदार मोर्चा काढलाय. वाद्यांचा गजर, पोतराजांचा पारंपरिक सहभाग आणि जय जिजाऊ, जय शिवराय, भ्रष्टाचार मुर्दाबाद अशा घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष शामभाऊ जरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे यांच्यासोबत संघटनेच्या मागण्या अत्यंत ठामपणे मांडल्या. दिंडी निधीच्या नावाखाली जनतेच्या पैशांची झालेली कथित उधळपट्टी, निविदा प्रक्रियेमधील संशयास्पद बाबी आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवरती त्यांनी कठोर शब्दात टीका केली. जनतेच्या पैशावरती डल्ला मारणाऱ्या दोषींना तात्काळ निलंबित करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे यांनी तातडीनं शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेनंतर प्रशासनानं दिंडी निधी प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आल्याचं जाहीर केलंय. तसेच चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित व्यक्तीची गय केली जाणार नाही. कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट आश्वासन दिलं. तर याशिवाय B1 निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात येईल. तसेच कोणताही गैरप्रकार अथवा आर्थिक घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित निविदा प्रक्रिया ही रद्द करण्यात येईल असं देखील प्रशासनानं लेखी स्वरूपात नमूद केलंय. तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, दोषींवरती कारवाई झाली नाही किंवा चौकशी दडपण्याचा प्रयत्न झाला तर संभाजी ब्रिगेड यापेक्षा देखील अधिक तीव्र जन आंदोलन उभारेल असा इशारा जिल्हा अध्यक्ष राजेशदादा परकाळे यांनी दिलाय. आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही आली मरियाई तसेच धरलेले पंढरीचे चोर का सोडले या विषयांमध्ये आंदोलन केलं. मागच्या वर्षी पंढरपूरला ज्या दिंड्या गेल्या त्या दिंड्या ज्या ज्या गावांमध्ये मुक्कामाला होत्या त्या मुक्कामाच्या ठिकाणी शासनाकडनं 10-10 लाख रुपये इतका निधी ग्रामपंचायतींना त्या ठिकाणी खर्चासाठी देण्यात आला होता. त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा पुरावा आमच्याकडे आला होता आणि त्यानुसार आम्ही जिल्हा परिषदेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर सीवन मार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या चौकशी समितीने आम्ही जे त्या तक्रारी त्या ठिकाणी मांडल्या होत्या त्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं निष्पन्न झालं. याचबरोबर जे काही आम्ही प्रमुख मुद्दे मांडले होते की त्या ठिकाणी कामगार म्हणून ज्यांनी काम केलं त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकांच्या नावाने त्या ठिकाणी पेमेंट काढण्यात आलं. ज्या ठिकाणी ठेकेदार पात्र होत नव्हते अशा ठेकेदारांना त्या ठिकाणी पात्र करण्यात आलं. आणि सगळ्यात मोठा आमचा जो आरोप होता की जो
जलरोधक वॉटरप्रूफ मंडप त्या ठिकाणी द्यायचा होता. त्याच्या दरामध्ये खूप मोठी तफावत दिसून आली. उदाहरण सांगायचं झालं तर 18 रुपये स्क्वेअर फूटचा मंडप, त्याच डेकोरेटर्स वाल्याचा मंडप दुसरी ग्रामपंचायती 40 रुपयांनी लावला. तोच मंडप गट विकास अधिकारी श्रीगोंदा यांनी 71 रुपये स्क्वेअर फूटने लावला. म्हणजे जी वस्तू जो मंडप 1 लाख रुपये खर्चात एक ग्रामपंचायत त्या ठिकाणी लावते, तोच मंडप त्याच स्पेसिफिकेशनचा मंडप दुसऱ्या ठिकाणी तब्बल 4 ते 4.5 लाख रुपये इतक्या त्या ठिकाणी रकमेला लावला. तो खूप मोठी रकमेची तफावत अपार त्या ठिकाणी झालेला दिसून आलाय. त्या ठिकाणी यांनी चौकशी समिती मार्फत अहवाल तयार केला, परंतु ठोस कुठलीही कारवाई केली नाही आणि या सर्व प्रक्रियेला त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न केला. म्हणून संभाजी ब्रिगेडनं या ठिकाणी पंढरी चोर का सोडले या बाबतीत आवाज उठवला आणि मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 11.5 कोटी रुपयाच्या उत्तर व दक्षिणच्या B1 निविदा या ठिकाणी पार पडल्या. या निविदा प्रक्रियांमध्ये देखील मोठ्या प्रकारचा गैरप्रकार घडल्याचं समोर आलं. कारण की आपण पाहिलं की मागच्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद हे कार्यकाळ व्यतिरिक्त त्यांच्या वेळेच्या व्यतिरिक्त संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी ओपन असून त्या ठिकाणी काही कामकाज केलं जातं आणि या कामकाजादरम्यान B1 निविदांमध्ये खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी घोटाळा झाल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही तक्रार दाखल केली. परंतु या तक्रारीकडे देखील त्यांनी कानाडोळा केला. सातत्याने पाठपुरावा करून कुठल्याही प्रकारचा कागद त्या ठिकाणी समोर येत नव्हता. म्हणून आली मर्याई हे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी केलं. आम्ही सीओ साहेबांना भेटलो. सीओ साहेबांनी आमचे सर्व विषय त्या ठिकाणी सविस्तर समजून घेतले. यापूर्वी सीओ साहेबांनी विषय समजून चौकशी समिती लावली होती, परंतु त्यांनी त्यांचं काम नीट केलं नाही. तसेच B1 निविदा संदर्भात सर्व माहिती त्या ठिकाणी बाहेर येऊ द्या आणि सगळी माहिती समाजासमोर मांडा असे आदेश सीओ साहेबांनी दिलते. परंतु ज्यांना जे आदेश दिलते त्यांनी मात्र त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आम्हाला या ठिकाणी आज आंदोलन करावं लागलं आणि सीओ साहेबांनी आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे सर्व कागदपत्र उपलब्ध करून द्यायचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं आणि तशा प्रकारचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. आणि दिंडी घोटाळ्यावरती पुन्हा एकदा त्यांनी चौकशी समिती वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमून आम्ही दोषींना सोडणार नाही असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं आहे. आणि एक चांगली गोष्ट याच्यामध्ये निष्पन्न झाली की जो 10 लाख रुपये निधी ग्रामपंचायत स्तरावर खर्चासाठी दिला जात होता तो आम्ही यावर्षी देणार नाहीत. सर्व खर्च हा जिल्हा परिषद स्तरावरून एक रकमी एकमुखी आणि एका रेट प्रमाणे आम्ही करू असं जिल्हा परिषद सीओ साहेबांनी आम्हाला सांगितलंय. मागणी मान्य नाही झाली तर संभाजी ब्रिगेडचा इतिहास हा सर्व महाराष्ट्र जाणतो. याच्यापेक्षाही तीव्र आणि उग्र अशा स्वरूपाचे आंदोलन आम्ही करू जे की प्रशासनाला या ठिकाणी आज दानेश्वर राहणार नाहीत. आज संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजिनियर श्याम गरे, पारनेर तालुकाध्यक्ष सचिन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुदामराव कुर्डे, नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे या सर्वांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये एक आंदोलन करण्यात आलं. आली मर्याई आंदोलन. या ठिकाणी पोतराजांना घेऊन जिल्हा परिषदेत वाजत गाजत आम्ही गोंधळ घालत सीओना भेटायला गेलो. तो विषय होता की मागच्या वर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये शासनाकडनं ज्या सुविधा दिल्या जातात त्या पैशामध्येच अपहार करण्यात आला. या बाबतीत आमचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष इंजिनियर श्याम गरे यांनी पुराव्यासह ही तक्रार केल्यानंतर त्यामध्ये चौकशी बसवण्यात आली. चौकशीमध्ये हे सगळे दोषी आहेत असं आढळून आलं, मात्र कारवाई होत नव्हती आणि म्हणून या बाबत आम्ही आंदोलन छेडलं. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सीओनी मला सांगितलं की या बाबतीत आपण कॅफोनच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केलेली आहे की यातील दोष जे आहेत ते सिद्ध करून द्या आणि त्यानुसार तुमची कारवाई करण्यात येईल. निश्चितपणे दोषीवर कारवाई केली जाईल. जी काही रक्कम जास्त गेली असेल तर ती वसूल केली जाईल असा शब्द त्यांनी या ठिकाणी दिला. दुसरा विषय होता B1 निविदांच्या बाबतीत. या ठिकाणी अतिशय सावळा गोंधळ केला जातो. मर्जीतील ठेकेदारांना, मोजक्या ठेकेदारांना कामं देण्यासाठी जिल्हा परिषदेतले काही अधिकारी आणि कर्मचारी धडपडत असतात. उत्तर आणि दक्षिणचे कार्यकारी अभियंता आणि त्यांचे काही डिपार्टमेंटले अधिकारी एक विशिष्ट लोकांना कामं मिळवून द्यायचे आणि त्या माध्यमातून काही आर्थिक गैरव्यवहार होतोय सर्वांना सुरूच आहे. त्यामुळे या बाबतीत पारदर्शक व्हावं आणि सर्व समान पद्धतीने खुल्या पद्धतीने सगळीकडे त्या कामाचं वाटप होऊन जेणेकरून कामाचा दर्जा चांगला राहावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या B1 निविदा पद्धतीतल्या गोंधळाबाबतीत सीओना जागर केलं. त्या बाबतीतही सीओने तात्काळ दोन्ही कार्यकारी अभियंता यांना आदेश दिले असून ते कागदपत्र जे काही आहेत ते आमचे इंजिनियर जे आहेत तालुकाध्यक्ष सामजरे यांना द्यायचे सांगितले आणि त्याचबरोबर त्यामध्ये जर काही अनियमित आढळून आली, काही चुकीच्या गैरबाबी आढळून आल्या तर ती प्रक्रिया ही तात्काळ रद्द करण्यात येईल असं सीओ साहेबांनी सांगितलं आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन स्थगित केले. या बाबतीत प्रशासनाला विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने काम करून जे काही शब्द दिलेले आहेत त्या पद्धतीने काम करावं. पारदर्शकता असावी. अपहरित लोक जे आहेत त्यांना बडतर्फ करावं, त्यांना त्या ठिकाणी ठेवू नये अशा ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या पुढच्या काळामध्ये मात्र पोतराज आमच्या सोबत नसतील, पोतराजाचा आसूड सोबत असेल आणि आसूडाच्या फटकेने अधिकाऱ्यांना नीट केलं जाईल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.